नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पोंचपोर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या चॅनलवरती तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टमधले जेईई आणि नीटसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याचं डिस्कशन मिळेल. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक डिस्कस केलाय. जवळजवळ 12 ते 15 व्हिडिओज केमिकल बॉन्डिंग या टॉपिकवरती आहेत. तुम्ही चॅनल सर्च करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये त्यामध्ये मिळतील. तसंच आता दुसरा सेशन सुरू केलाय, तो कोणता तर ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये पहिल्यांदा बेसिक पॉइंट्स म्हणजे काय, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, देन डिफरंट सायंटिस्ट हॅव गिवन डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ ॲटम, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट कोणता होता तर पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन, पार्टिकल नेचर ऑफ वेव्ह, पार्टिकल नेचर ऑफ लाईट, पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन. सो या रिलेटेड आपण डिस्कशन स्टार्ट केले. मागचे 2 व्हिडिओज आपण कोणते बघितले तर ब्लॅक बॉडी रेडिएशन, कॉम्प्टन इफेक्ट, त्याच्यानंतर कोणता आहे तर कोणता बघितला होता आपण, हायड्रोजन स्पेक्ट्रम, यस. त्याच्यानंतर आपण आता कोणता बघतोय तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ऑल दीज व्हिडिओज आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड पार्टिकल नेचर ऑफ वेव्ह. ठीक आहे. आता कन्सेप्ट आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचीच आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे तर ह्या टॉपिक मधले, ह्या पॉइंट मधले फॉर्म्युले आणि न्यूमरिकल्स. ठीक आहे. म्हणजे काय होतंय तर हा कन्सेप्ट समजायला खूप सोपा आहे, पण क्वेश्चन आला तर नक्की कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आणि काय विचारलंय आणि काय करायचंय हे कळत नाही. तर ते आपण सगळं या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, चला सुरू करूया. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? वन्स अगेन कीप इन माइंड इट इज रिलेटेड टू पार्टिकल नेचर ऑफ वेव्ह. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? सो व्हॉट इज द पॉइंट? एक सपोज मेटल सरफेस आहे. ओके, मेटल, स्पेशली मेटल का घ्यायचा कारण की मेटल हॅव लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स, मेटलला इलेक्ट्रॉन द्यायला फार आवडतं. ठीक आहे. सो आता ह्या मेटल सरफेस वरती कोणतं तरी रेडिएशन आलं. रेडिएशन म्हणजे कोणतं, लाईक एक्स रे, गॅमा रे, बरोबर, युव्ही रेस, कोणतं ना कोणतं तरी रेडिएशन याच्यावरती आलं. वन्स अगेन, रेडिएशन इज नथिंग बट एनर्जी. सो याच्यावरती कोणती तरी एनर्जी आली. आले लक्षात? आता ही एनर्जी आली की याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन काय करतात, ही एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. ही एनर्जी काय करतात, स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करतात. ओके. आणि एखाद्या गोष्टीला एनर्जी मिळाली तर काय होतं, तो एक्साइट, तो जम्प, त्याला बाहेर पडायचा. सो इकडनं जेव्हा एनर्जी येते म्हणजेच काय, फोटॉन येतात आणि ते काय करतात, या इलेक्ट्रॉनला बाहेर काढतात. लक्षात आलं? सो एनर्जी कम्स डाऊन अँड इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. ओके. तर इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतात, इजेक्ट होतात, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, परत एकदा बघा, व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? इट इज अ फिनॉमिना इन विच इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम अ मटेरियल. स्पेशली कोणतं मटेरियल आहे आपल्याकडे तर मेटल सरफेस. ओके, फ्रॉम अ मेटल सरफेस आफ्टर ऍब्झॉर्बिंग सुटेबल फ्रिक्वेन्सी. एक सुटेबल फ्रिक्वेन्सी ऍब्झॉर्ब केली तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. आता पुढचा प्रश्न, या इफेक्टचा करायचा काय? ठीक आहे. सो आता एखादा इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला तर इलेक्ट्रॉन इथं कुठेतरी आलाय. सपोज मी या इलेक्ट्रॉनला एखादी वायर दिली म्हणजे काय, थोडक्यात इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडलं आणि इथं प्लस चार्ज वगैरे आला. So electron is negatively charged. So what will happen? It will get attracted towards plus charge. So what will you get? You will get current flowing through the circuit, isn't it? And this current, because of electrons of photoelectric effect. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मधल्या इलेक्ट्रॉन मुळे गेलेला करंट आहे. सो ह्याला म्हणायचं काय, फोटो इलेक्ट्रिक करंट. काय म्हणायचं याला, फोटो इलेक्ट्रिक करंट. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक करंट? इट इज अ करंट ड्यू टू फोटो इलेक्ट्रॉन. फोटो इलेक्ट्रॉन मुळे मिळालेला करंट, याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक करंट. इज इट ओके? थोडंफार आयडिया आली लक्षात? ठीक आहे. एक रेडिएशन येते, एक एनर्जी येते, ही एनर्जी काय करते, इथे इलेक्ट्रॉनला किक मारते आणि किक मारल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. इजेक्ट झालेला इलेक्ट्रॉन वायर वरती येतो आणि काय होतं, फ्लो होतो. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट और फोटो इलेक्ट्रिक करंट. समजलं? चलो, नाव नेक्स्ट पॉइंट आपण जर असा डायग्राम नीट काढूयात म्हणजे करंट कसा फ्लो होतो लक्षात येईल तुमच्या. सो बघा, वी हॅव अ मेटल सरफेस लाईक दिस. A metal surface is connected to an electrical circuit.
हिअर इज प्लस, हिअर इज मायनस. ओके, सो इलेक्ट्रिकल सर्किट आहे. राईट नाव मला सांगा याच्यातनं करंट फ्लो होईल का नाही? सर्किट मध्ये काय ब्रेक आहे, करंट फ्लो होईल का? नाही होणार, बरोबर आहे. सो नाव इफ आय इम्पोज सम इलेक्ट्रॉनिक वेव्हज हिअर, ओके, म्हणजे आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याच्यावरती इम्पोज केल्या, त्याच्यावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाडल्या, तर काय होणार आहे, यातनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार. लक्षात आलं? दिस इजेक्टेड इलेक्ट्रॉन हॅव सम कायनेटिक एनर्जी. त्यांच्याकडे कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? स्पीड. दे हॅव सम स्पीड, दे हॅव सम कायनेटिक एनर्जी, एनर्जी ड्यू टू मोशन. आणि बिकॉज ऑफ दिस स्पीड, बिकॉज ऑफ दिस एनर्जी दे विल कम ऑन दिस वायर. स्पीड मध्ये कुठं होतील? या वायर वरती येते. आणि हिअर इज प्लस चार्ज, सो इलेक्ट्रॉन विल स्टार्ट फ्लोईंग. ओके, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कळलं ना? डायग्राम समजली? ओके, चलो आता पुढे जाऊयात. आता या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅल्क्युलेशन म्हणजे काय काय येतं बघा. पहिली गोष्ट, आपण एक रेडिएशन देतोय. ही रेडिएशन काय काम करते? म्हणजे आपण जी काय रेडिएशन त्याच्यावरती पास करतोय, दिस रेडिएशन और यू कॅन कॉल इट एज एनर्जी. ही एनर्जीचे दोन काम आहेत. फर्स्ट वन इज इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला काय करायचं? बाहेर काढायचं. मेटल सरफेस वरती तो इलेक्ट्रॉन आहे, त्याला बाहेर हाकलायचं, ते काम पहिल्यांदा करतं. आणि दुसरं काय काम करतं? तर इट गिव्स कायनेटिक एनर्जी टू द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी द्यायचं पण काम करतो. लक्षात आलं? इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं आणि मग त्याला कायनेटिक एनर्जी द्यायची. स्टोरी परत परत मी सांगते, ते स्टोरी वाईज बघा. रेडिएशन आलं, इथं जो इलेक्ट्रॉन होता जो आपल्या मेटलला बाउंड होता त्याला आधी बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्याला काय दिलं? कायनेटिक एनर्जी. कळलं? सो व्हॉट एव्हर रेडिएशन और व्हॉट एव्हर एनर्जी वी आर सप्लाइंग, एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू, जी काय एनर्जी सप्लाय केली ती ही दोन कामं करतं. एनर्जी इज नथिंग बट वर्क. कळतं ना? सो एनर्जी काहीतरी काम करते. काय काम करते? फर्स्ट वन इलेक्ट्रॉन इजेक्टेड, सो त्या कामाला म्हणायचं W. अँड देन सेकंड वन इज कायनेटिक एनर्जी. ओके, so supplied energy is useful for making two works. One is ejection of electron, second one is giving kinetic energy. This W is called as threshold energy. त्याला काय म्हणायचं? थ्रेशहोल्ड एनर्जी. ओके, सो यू टेल मी व्हॉट इज थ्रेशहोल्ड नाउ? थ्रेशहोल्ड एनर्जी याचं मिनिंग काय होतंय बघा. थ्रेशहोल्ड म्हणजे काय? मिनिमम. मला बरेचदा थ्रेशहोल्ड हा वर्ड सापडेल. थ्रेशहोल्ड याचा अर्थ काय होतो? की कमीत कमी एवढं तरी द्या. कळालंय? सो मिनिमम एनर्जी, इट इज अ मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर काढायला किती एनर्जी पाहिजे तेवढी तरी द्या. मग ती दिल्यानंतर उरलेली एनर्जी कुठं वापरणार आपण? कायनेटिकला. सो व्हॉट इज थ्रेशहोल्ड एनर्जी? इट इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन और मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट इलेक्ट्रॉन. ओके, so once again we'll write definition here. First one is threshold energy. Threshold energy is minimum energy required to eject electron. It is energy required to eject electron. Once again energy, एनर्जीच काय करतं? वर्क डन. सो W जरी वापरला तरी काय समजून घ्या, इट इज एनर्जी. ओके, सो एनर्जी म्हटलं त्याचा फॉर्म्युला. सो W चा फॉर्म्युला काय येणार? H न्यू. ओके, और यू कॅन से इट इज Hc अपॉन लॅम्बडा. बरोबर. आता यामध्ये H कॉन्स्टंट आहे, C कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण जी काय एनर्जी देणार आहोत त्यातलं आपण वापरतोय काय वर्कसाठी? आयदर फ्रिक्वेन्सी और वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी और वेवलेंथ. तर थ्रेशहोल्ड साठी आपण सिम्बॉल वापरायचंय नॉट. ओके, सो व्हॉट डज इट मीन? थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी और थ्रेशहोल्ड वेवलेंथ. ओके, न्यूमेरिकल सॉल्व करताना काळजी घ्यायची. क्वेश्चन येतो तुम्हाला की डॅश डॅश वेवलेंथ इज इंड्युस्ड ऑन सम मेटल सरफेस. तर वेवलेंथ देतात किंवा फ्रिक्वेन्सी देतात. तर फर्स्ट थिंग काय करायचं? एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायचं. सो किती एनर्जी दिली आहे वगैरे काढायचा. सेम वे तुम्हाला विचारतात की हाऊ मच मिनिमम वेवलेंथ रिक्वायर और मॅक्सिमम वेवलेंथ रिक्वायर, मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर. तर मिनिमम मॅक्सिमम म्हणजे कोण? हे नॉट. ठीक आहे. सो एनर्जी आणि हे फॉर्म्युले हे झोपेत पण लक्षात ठेवायचे. ओके, so here we get one formula or one more variable, nu naught. So what is nu naught? It is threshold frequency.
threshold frequency. So what is threshold frequency? It is minimum frequency required to remove electron. Okay. Same way, what is lambda naught? Lambda naught will be threshold wavelength. So what is threshold wavelength? आता बघा, वेवलेंथ म्हणजे मिनिमम वेवलेंथच पाहिजे ना, वेवलेंथ म्हणजे एनर्जीच. पण काय झालंय, इनवर्स प्रपोर्शन. जर का वेवलेंथ कमी असेल तर एनर्जी जास्त, एनर्जी कमी असेल तर वेवलेंथ जास्त. सो एनर्जी मध्ये आपण वर्ड वापरतोय मिनिमम, तर लॅम्बडासाठी आपल्याला काय लागेल, मॅक्सिमम. मॅक्सिमम वेवलेंथ रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. It is called as threshold frequency, threshold wavelength. लक्षात आले? फॉर्म्युले कळाले? पहिला कोणता लिहिला आपण, न्यू नॉट. न्यू नॉट म्हणजे काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. देन लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट म्हणजे काय, थ्रेशोल्ड वेवलेंथ. अँड येस, डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, थ्रेशोल्ड एनर्जी. इज इट ओके? तिन्ही फॉर्म्युले बघितले. पटकन एक पिक त्याचा प्रिंट स्क्रीनशॉट काढा, पुढे जाऊयात. ओके, चलो. Now we'll again see in detail this formula. So once again, what is our formula for photoelectric effect? E is equal to W plus KE. E is equal to W plus KE. Okay, so E चा फॉर्म्युला आपल्याला काय लिहिता येईल, E is equal to H nu. ओके, W चा फॉर्म्युला काय, H nu नॉट. आणि केई चा फॉर्म्युला काय, केईच. बरोबर. देअरफॉर व्हॉट इज केई? केई काय होणार आहे, एच न्यू मायनस एच न्यू नॉट. और यू कॅन से केई इज इक्वल टू एच इंटू ब्रॅकेट न्यू मायनस न्यू नॉट. कळाला फॉर्म्युला? ओके, अगेन विल सी सेम फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. सो वेवलेंथ साठी एनर्जीचा कोणता फॉर्म्युला वापरायचा, Hc अपॉन लॅम्बडा. ओके, सो E इज इक्वल टू W प्लस KE. सो Hc अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू Hc अपॉन लॅम्बडा नॉट प्लस KE. सो व्हॉट इज KE? KE इज Hc अपॉन लॅम्बडा मायनस Hc अपॉन लॅम्बडा नॉट. सो फायनल फॉर्म्युला KE is equal to Hc into bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. Okay, so you get these two formulae. छोटासाच डेरिवेशन आहे, पण बरेचदा कन्फ्युजन होतं, हा फॉर्म्युला नक्की कुठून आला, काय आला. लक्षात आले? चला, सो हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. मी असं करते, एका बाजूला इकडे लिहून ठेवते, म्हणजे आपल्याला हे फॉर्म्युले पुसून टाकता येते. Okay, so first formula E is equal to W plus KE. दूसरा फॉर्म्युला KE is equal to H into bracket new minus new naught. Then KE is equal to HC into bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. Okay, चला आता पुढे जाऊयात. Very important concept now we are going to see, and that is about if we increase energy or if we increase intensity. Okay, so दोन पॉइंट आपल्याला बघायचे आहेत, चेंज इन एनर्जी, चेंज इन इंटेन्सिटी. चेंज इन एनर्जी अँड चेंज इन इंटेन्सिटी. ओके, चला एक एक बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल इंटेन्सिटी बघूयात. इंटेन्सिटी म्हणजे काय? ओके, एखाद्या लाईटची इंटेन्सिटी म्हणजे काय, तर इंटेन्सिटीचं मिनिंग होतं ब्राईटनेस. इंटेन्सिटी म्हणजे काय, ब्राईटनेस. इट्स लाईक दॅट की इंटेन्सिटी, बेस्ट एक्झाम्पल, सपोज तुमच्याकडं फेंट रेड कलर आहे. ठीक आहे, रेड कलर म्हणजे तुम्ही सप्पा एका भिंतीला रंग द्यायचा आहे आणि रेड कलर द्यायचा आहे, तर आपण काय केलं, एकच हात मारला म्हणजे एकच लेअर दिलं, ते काय होणार आहे, फेंट कलर रेड येणार आहे. सपोज इफ यू वॉन्ट टू ब्राईट इट, म्हणजे आपल्याला तो डार्क करायचा आहे रंग, तर काय करणार आपण, काळा मिक्स नाही करायचा, आहे तोच रंग काय करणार आहे आपण, त्याच्यावरती अजून एक लेअर देणार. लक्षात आलं? आधी रंग एकदाच दिला होता, म्हणजे नंबर ऑफ रेड पार्टिकल्स वेअर लेस. नीट लक्ष द्या, इंटेन्सिटी. when we gave only one layer of red, then number of red particle is less.
बट वेन वी अप्लाय 2, 3, 4 लेयर्स द इंटेन्सिटी इन्क्रीजेस. इंटेन्सिटी वाढते म्हणजे काय वाढते? इंटेन्सिटी वाढते म्हणजे काय वाढतं? तर नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ वेव्स. ठीक आहे, परत एकदा बघा. इंटेन्सिटी इन्क्रीजेस, इंटेन्सिटी increases, that is number of waves increases. ओके, इट्स लाईक दॅट की एक वेव अशी चालली होती, आता 5-6 वेव्स कंटिन्यू जाणार. बट ऑल ऑफ देम हॅव सेम एनर्जी, सेम कलर, सेम लॅम्बडा, सेम फ्रिक्वेन्सी. ओके, नीट डिफरन्स लक्षात घ्या. वेनेवर वी से इंटेन्सिटी इन्क्रीजेस, एखाद्या गोष्टीची इंटेन्सिटी वाढते म्हणजे काय होतं? तर लाऊडनेस वाढतो, ब्राईटनेस वाढतो. कळालं? आणि ते वाढतं म्हणजे काय वाढतं? तर नंबर ऑफ वेव्स वाढतात. इट डज नॉट मीन एनर्जी चेंज होते. लक्षात आहे? चुकून कधी कधी असं वाटू शकतं की इंटेन्सिटी आणि एनर्जीचं रिलेशन आहे. ठीक आहे, सो डोक्यात काय घ्या? इंटेन्सिटी म्हणजे फेंट रेडचा ब्राईट रेड केला, फेंट कलरचा ब्राईट केला, तर कलर बदलत नाही. कलर बदलत नाही म्हणजे कलरची वेव्हलेंथ बदलत नाही, कलरची एनर्जी बदलत नाही. कळलं? ओके, सो व्हॉट इज द पॉइंट वेन वी से दिस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? याच्यावरती एक रेडिएशन येतं. सो दिस इज वन फोटॉन. वन फोटॉन इजेक्ट वन इलेक्ट्रॉन. एक फोटॉन काय करतो? एक इलेक्ट्रॉन काढतो. मग दुसरा फोटॉन आला तर दुसरा इलेक्ट्रॉन काढेल, तिसरा फोटॉन आला तर तिसरा काढेल, अँड सो ऑन. लक्षात आलं? सो इंटेन्सिटी वाढली की काय वाढतं? इंटेन्सिटी वाढली की काय वाढणार आहे? नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन. कळालं? सो इंटेन्सिटी इन्क्रीजेस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. लक्षात आलं? ओके, सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस पॉइंट, इंटेन्सिटी. एक अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, एक फोटॉन एक इलेक्ट्रॉन काढतो, 10 फोटॉन 10 इलेक्ट्रॉन काढतात. इंटेन्सिटी वाढते, नंबर ऑफ फोटॉन वाढतात. कळलं ना? चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट इज अबाउट एनर्जी. आता एनर्जी वाढते म्हणजे काय? सो परत एकदा एनर्जीचा फॉर्म्युला काय? आपल्याला एनर्जी चेंज करायची म्हणजे काय चेंज करणार आहे आपण? कलर चेंज करणार आहे, लॅम्बडा चेंज करणार किंवा न्यू चेंज करणार. सो ईचा फॉर्म्युला काय? एच न्यू और एच सी अपॉन लॅम्बडा. सो इफ न्यू इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी वाढली, और इफ लॅम्बडा डिक्रीजेस, वेवलेंथ कमी झाली. फ्रिक्वेन्सी वाढली किंवा वेवलेंथ कमी झाली, दोन्हीमुळे काय होणार आहे? हे इन्क्रीज किंवा हे डिक्रीज. व्हॉट विल यू गेट? यू विल गेट एनर्जी इन्क्रीजेस. कळलं? सपोज एनर्जी चेंज करायची, तुम्ही कलर बदलला, लाईक रेडचा व्हायोलेट केला. कळलं? युव्ही रेसचा आयआर रेडिएशन केलं, सो कलर चेंज केला. और अदरवाईज कलर बदलतो म्हणजेच काय बदलतो? वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी बदलतो. तर फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय? डायरेक्ट, आणि वेवलेंथचं इनवर्स. So if you increase frequency, energy will increase, and if you decrease wavelength, energy will increase. कळलं? Okay. So now what will happen to the photoelectric effect? परत एकदा, आता आपले नंबर ऑफ फोटॉन सेम आहे, एकच फोटॉन येणार आहे, पण आता शक्तिशाली प्रोटॉन येणार. कळलं? एनर्जी वाढली. ओके, इफ वी इन्क्रीज एनर्जी, द एनर्जी इन दिस फोटॉन विल इन्क्रीज, त्याची पॉवर वाढली. ठीक आहे, आता तो काय करणार? जोरात किक मारणार, इलेक्ट्रॉन जोरात बाहेर पडणार. ओके, सो E इज इक्वल टू डब्ल्यू प्लस के ई. नाउ डब्ल्यू इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर स्पेसिफिक मेटल, म्हणजे प्रत्येक मेटलचा डब्ल्यू फिक्स आहे, कारण की त्या मेटलची जो काय बाइंडिंग एनर्जी वगैरे असते ती फिक्स असते. सो डब्ल्यू कॉन्स्टंट आहे. सो ई वाढवला तर कोण वाढणार आहे? कायनेटिक एनर्जी वाढणार. लक्षात आलं? So if we increase energy, kinetic energy of the particle will increase. Okay, so if you increase frequency or if you decrease wavelength, or in other words if you increase energy, kinetic energy of electron increases. Electron ची kinetic energy वाढणार. कळलं? So these are the important formulas related to photoelectric effect. Okay, समजलंय सगळ्यांना? कन्सेप्ट कळाली? आता फक्त न्यूमरिकल बाबतीत बोलूयात. मी आता एकही न्यूमरिकल याच्यात घेणार नाही, आपण सेपरेट व्हिडिओ करूयात. पण न्यूमरिकल कसे विचारतात बघा, एक किंवा वाटलं तर एक आपण एक्झाम्पल म्हणून घेऊयात. सपोज अ फोटॉन ऑफ रेडिएशन
4000 angstrom. A photon of radiation 4000 angstrom. Okay, incident on a metal surface having threshold energy. आपण आता एनर्जी किती घ्यायची, बिकॉज दिस इज जस्ट माइंड मनाने लिहिलंय. हॅव्हिंग एनर्जी सपोज 2.5 into 10 raised to minus 19 joule. So what is kinetic energy? What is kinetic energy of ejected electron? ओके, सो काय काय क्वेश्चन येतो. तुम्हाला एक इन्सिडेंट रेडिएशन असतं, त्याचं एकतर फ्रिक्वेन्सी देतात किंवा वेव्हलेंथ देतात. नंतर थ्रेशोल्ड एनर्जी डायरेक्टली देतात किंवा इनडायरेक्टली. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून डायरेक्टली घेतले, अदरवाईज काय करतात, इथं पण वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी देतात. आणि व्हॉट इज आस्क्ड, कायनेटिक एनर्जी. सो फॉर्म्युला काय आपला, E is equal to W plus KE. So W is given to you. ओके, E काय केलंय, आपल्याला दिलंय लॅम्बडा. सो लॅम्बडा वरून आपल्याला काय काढता येतं, HC अपॉन लॅम्बडा. त्याने आपल्याला E काढता येईल, बरोबर ना. HC अपॉन लॅम्बडा आणि E काढता येईल. फक्त काळजी युनिट्सची घ्या. लॅम्बडा आपला इथं अँगस्ट्रॉम मध्ये, अँगस्ट्रॉमचं कन्व्हर्जन करायचं मीटर्स मध्ये, देन यूज दिस. So from this you will get answer energy in joule. This energy is also given in joule. So या दोघांचं सबट्रॅक्शन केलं की कायनेटिक एनर्जी मिळणार. कळलं ना. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी सप्लाइड मायनस वर्क फंक्शन. ओके, सो इफ यू ऑब्झर्व मोस्ट ऑफ दिस एक्झाम्पल, सगळे फक्त इथं व्हॅल्यूज जराशा चेंजेस करून असतात. म्हणजे इथं जूलच्या ऐवजी जूल पर मोल देतात. जूल पर मोल म्हणजे काय, एका मोलची एनर्जी, त्याच्यावरनं डिवाइड केला अवोगाड्रो नंबरने की एका ॲटमची मिळेल. लक्षात येत आहे. सो यू कॅन यूज दिस द सेम काइंड ऑफ क्वेश्चन फॉर ऑल द एक्झाम्पल्स. कळते ना. ही व्हॅल्यू बदलतात, कायनेटिक एनर्जी विचारतात. कधी कधी कायनेटिक एनर्जी देतात आणि डब्ल्यू विचारतात. कधी कधी विलॉसिटीच विचारतात. ये विलॉसिटी कहां से आएगी, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv². सो कायनेटिक एनर्जी मिळेल तर विलॉसिटी काढता येईल. कळलं ना. सो दीज आर द रिलेटेड क्वेश्चन्स इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. समजलं सगळ्यांना. ओके, चलो नाउ नेक्स्ट पॉइंट इज अबाउट स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, व्हॉट इज स्टॉपिंग पोटेन्शियल. सो स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय बघा, तुम्हाला आठवत असेल मगाची डायग्राम. सो आपण इथे एक मेटल प्लेट लावली होती, इथे इलेक्ट्रॉन होते, बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण इथं जोडलेलं. सो इकडनं काय झालं, एनर्जी आली, इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले. हे इलेक्ट्रॉन काय झालं, याच्यावरती जम्प झाले आणि एनर्जी की आपले काय इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली, बरोबर की नाही. सो हिअर वी हॅव पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. सो पॉझिटिव्ह चार्ज या बाजूला आहे म्हणून इलेक्ट्रॉन इथनं फ्लो होत आहेत, बरोबर. सपोज दिस व्होल्टेज इज 5 व्होल्ट. ओके, काहीतरी एक व्होल्टेज आहे, 5 व्होल्ट लावलंय आणि मग काय झालंय, आपल्याला हा करंट मिळाला. सपोज मी हे व्होल्टेज कमी केलं, 4 व्होल्ट केलं, तर काय होईल, इलेक्ट्रॉनला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन मिळते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते थोडंसं कमी होईल. अजून कमी केलं, 4चा 3 केला, 3चा 2 केला, तर काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी होत जाणार आहे. आणि एका मोमेंटला काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्टॉप्स. म्हणजे काय होतं, व्होल्टेज इतकं कमी आहे की इलेक्ट्रॉन जम्प करतच नाही, इलेक्ट्रॉन बाहेर पडतो पण त्याला पुढचा रस्ता सापडत नाही, कारण की तिथं पॉझिटिव्ह त्याला दिसत नाही. लक्षात येते. सो दॅट पोटेन्शियल और दॅट व्होल्टेज इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल. So what is stopping potential? It is the minimum potential at which photoelectron or photoelectric current becomes zero. It is minimum potential at which photoelectric current becomes zero. ओके, करंट फ्लो व्हायचं थांबतं. का थांबतं, कारण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी पडतं. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, डन.
ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर हे फॉर्म्युले. ओके, नेक्स्ट वन दिस कन्सेप्ट. जनरली याच्यावरती एमसीक्यू येतातच, म्हणजे इंटेन्सिटी वाढलं की काय कमी होतं, काय वाढतं, एनर्जी वाढली तर काय वाढतं वगैरे वगैरे. ठीक आहे, सो हा पॉईंट एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठ करून टाकायचं. व्हिडिओ संपायच्या आधी सगळं पाठ करून टाकायचं. कळलं? चालेल, चला सो आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. सो विल स्टॉप हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, गुड बाय.